सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया. आज आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने साबुदाणा खिचडीची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटीपर्यंत साबुदाणा घेतली आहे. आता यामध्ये पुरेसे पाणी घालायचं आहे आणि साबुदाण्याला एकदा चांगल्या प्रकारे धुवून घेणार आहोत. साबुदाणा हे चांगल्या प्रकारे धुवून घेतल्यानंतर यामधील पूर्ण पाणी हे बाहेर काढून घ्यायचं आहे. त्यासाठी मी साबुदाणा चाळणीमध्ये काढून घेतली आहे, जेणेकरून यामधील पूर्ण पाणी हे बाहेर निघून जाणार. यानंतर यामध्ये ज्या वाटीने आपण साबुदाणा हे मोजून घेतला आहे त्याच वाटीने 1 वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे. जितका आपण साबुदाणा घेतला आहे तितकंच आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि यानंतर यावरती झाकण लावून रात्रभरासाठी आपण हे भिजवत ठेवून देऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी इथे आपण बघत आहोत साबुदाणा हे चांगल्या प्रकारे भिजला गेला आहे. तुम्ही इथे बघू शकता साबुदाण्याचा प्रत्येक दाणा हे चांगल्या प्रकारे भिजला गेला आहे. साबुदाणा एकदम मोकळा असा तयार झालेला आहे. साबुदाणा हे भिजवून घेताना आपण 1 वाटी साबुदाण्यासाठी त्यामध्ये 1 वाटी पाणी घातलं होतं. ते प्रमाण अगदी बरोबर आहे. तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा हे अगदी मोकळा असा तयार झालेला आहे. अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर आता हे बाजूला काढून ठेवून देऊ. आता गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. यामध्ये पाव वाटीपर्यंत शेंगदाणे घालणार आहोत. शेंगदाणे हे भाजून घेताना आपण गॅसची आच कमी करायचा आहे. कमी आचेवर शेंगदाणे हे चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत. कमी आचेवर शेंगदाणे हे भाजून घेतल्यामुळे ते आतपर्यंत शिजले जाणार. तर अशा प्रकारे शेंगदाणे हे भाजून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि हे पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊ. शेंगदाणे हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यावरील साल काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यातून जाडसर वाटून घेणार आहोत. खूप जास्त बारीक करण्याची गरज नाही. मिक्सरमधून 1 ते 2दा फिरवून काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे तयार करून घ्यायचं आहे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊ. यानंतर पॅनमध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप घालायचं आहे. तेल आणि तूप हे गरम झाल्यावर यामध्ये 1 चमचा जिरे घालणार आहोत. सोबतच यामध्ये 1 इंच किसून घेतलेलं आले, 2 हिरवी मिरची बारीक चिरलेली, 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने घालायचं आहे आणि हे थोडंसं आपण परतून घेऊ. हे एकदा परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 मध्यम आकाराचा बटाटा हे कट करून घालायचा आहे. बटाटा यामध्ये घातल्यानंतर एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि यानंतर यावरती झाकण लावून बटाटा आपण शिजवून घेणार आहोत. बटाटा इथे शिजवून घेतल्यानंतर आता यामध्ये 1 मोठा आकाराचा टमाटर बारीक असं कट करून यामध्ये घालायचा आहे. टमाटर यामध्ये घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊ आणि यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मचपर्यंत लाल तिखट घालायचं आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हे करून घेऊ शकता. हे एकदा मिक्स करून घेऊ आणि यानंतर यावरती झाकण लावून कमी आचेवर टमाटरला थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. टमाटर हे शिजवून घेतल्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेले साबुदाणा घालायचा आहे. सोबतच मिक्सरमधून बारीक करून घेतलेले शेंगदाण्याची कूटसुद्धा घालायचं आहे. आता एकदा सगळं हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची आच पूर्णपणे कमी करायचं आहे. कमी आचेवर यावरती झाकण लावून 3 ते 5 मिनिटापर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत. हे शिजवून घेताना अधूनमधून झाकण काढून चमचेनं मिक्स करत राहायचं आहे. साबुदाणा हे आधीच भिजवून घेतल्यामुळे साबुदाणा शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. साबुदाणा हे फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. साबुदाणा हे ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घेतल्यानंतर यामध्ये तळलेले शेंगदाणे घालायचं आहे आणि एकदा मिक्स करून घेऊ. तर इथे साबुदाणा खिचडी हे बनवून तयार झाली आहे. आता शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, जर आवडत असेल तर 1 चमचा लिंबाचा रससुद्धा घालू शकता. तर टमाटर टाकून तयार केलेली हे साबुदाणा खिचडी खाताना खूपच चविष्ट लागते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.